Now see, this is our fourth NCERT reading clip for the chapter 16, Environmental Issues. In this clip, we will be discussing greenhouse effect, one of the reason behind global warming. So, this is very important title and it is likely that question may be asked from this particular title. So before we read the book, I will explain in detail what is global warming and what is greenhouse effect first. तो सुनो, यहाँ दो अलग अलग टाइटल है. एक है ग्लोबल वार्मिंग. तो एवरी वन ऑफ यू नोज ग्लोबल वार्मिंग इज हमारी धरती जो है उसका पिछले 100 साल में, खासकर पिछले 30 वर्षों में 0.6 डिग्री सेंटीग्रेड टेम्परेचर बढ़ गया है. तो आपल्याला माहिती आहे की आपली पृथ्वीचं तापमान हे मागच्या 100 वर्षात, विशेषतः 30 वर्षात 0.6 डिग्रीनी वाढलं. याला आपण ग्लोबल वॉर्मिंग म्हणतो. तो ग्लोबल वॉर्मिंगची आपण डेफिनेशन बनवू. इन्क्रीज इन टेम्परेचर ऑफ अर्थ सरफेस and its atmosphere. Increase in temperature of the earth's surface and its atmosphere. It's called as global warming. ग्लोबल वार्मिंग म्हणजे पृथ्वी के स्तर का और पृथ्वी के वातावरण का तापमान बढ़ना. और इस ग्लोबल वार्मिंग की वजह क्या है? तो आपण 3 कारण याचे सांगू की का पृथ्वीच्या स्तराचं तापमान आणि ॲटमॉस्फिअरचं तापमान वाढते आहे दिवसेंदिवस. पहिलं कारण आहे याचं बिकॉज ऑफ ग्रीन हाऊस इफेक्ट. तो सर ग्रीन हाउस इफेक्ट एक कारण है ग्लोबल वार्मिंग के पीछे. दूसरा है इंडस्ट्रियलाइजेशन. तीसरं कारण आहे डिफॉरेस्ट्रेशन. तो ग्रीन हाउस इफेक्ट, इंडस्ट्रियलाइजेशन, डिफॉरेस्ट्रेशन आर द 3 रीजन बिहाइंड ग्लोबल वॉर्मिंग. पण आपल्याला कोणतं शिकायचं आहे ग्लोबल वॉर्मिंगचं कारण? ग्रीन हाऊस इफेक्ट. मग आता आपण फक्त ग्रीन हाऊस इफेक्ट बद्दल बोलू की कसं काय ग्रीन हाऊस इफेक्टनी ग्लोबल वॉर्मिंग होते आणि हा ग्रीन हाऊस इफेक्ट असतो तरी काय. तो आता मी शिकवतो व्हॉट इज ग्रीन हाऊस इफेक्ट. तो सुनो, in winter, to grow the crops, the glass houses were constructed. म्हणजे हिवाळ्यामध्ये पिकं घेण्यासाठी काचाची घरं तयार केली जातात. ॲक्च्युली ग्रीन हाऊस इज अ ग्लास हाऊस विच इज यूज्ड टू ग्रो द क्रॉप स्पेशली इन विंटर सीजन. तो सर ऐसा क्या खास है इस ग्लास हाउस या ग्रीन हाउस में कि विंटर में हम इसमें फसल उगा सकते? तो सुनो, दिस ग्लास हाउस, सो कॉल्ड ग्रीन हाउस, द ग्लास पैनल्स let the light in for photosynthesis to occur. But due to the entry of sunlight into the glass house, whatever the heat that is created, so that heat
this glass panel do not let to escape, and hence this greenhouse warm up. Suppose certain crop require a temperature of 35 degrees centigrade and the surrounding temperature is 15 डिग्री सेंटीग्रेड, तो किसी फसल के लिए 35 डिग्री सेंटीग्रेड तापमान होना आवश्यक है और विंटर सीजन की वजह से 15 ही डिग्री तापमान है। तो लोग क्या करते थे, ग्लास हाउस में पौधे उगाते थे जो फसल लेनी है वो। तो ग्लास हाउस में फिर 15 से 35 डिग्री हो जाता क्या, तो आप देखो, these glass panels let the light in for photosynthesis to occur. काचामधनं उजेड तर येतो आणि तो उजेड आला की आतमध्ये गरमी तयार होते, हीट तयार होते, आणि तुम्हाला माहिती आहे की काच इज अ बॅड कंडक्टर ऑफ हीट। तो कांच उजाले को आने देता, लाइट को आने देता, पर यहां से जाने नहीं देता, हीट को पकड़े रखता और इसीलिए ये वार्म अप हो जाता। तो ऐसा ही कुछ क्या हमारी धरती के साथ हुआ है जी। देखो, ग्रीन हाउस या ग्लास हाउस में द ग्लास पैनल लेट द लाइट इन बट डू नॉट लेट द हीट टू escape and hence the greenhouse warm up. Same is here. So this is a gaseous layer which is surrounding the earth. These gaseous layer contain mainly carbon dioxide, methane, chlorofluorocarbon and nitrogen oxide. तो this gaseous layer formed around the earth has carbon dioxide, methane, chlorofluorocarbon, nitrogen oxide. This layer let the light in, म्हणजे ही वायूची जी लेयर आहे ज्यात कार्बन डायऑक्साईड आहे, मिथेन आहे, क्लोरोफ्लोरोकार्बन आहे, नायट्रोजन ऑक्साईड आहे, ते सूर्यप्रकाशाला आतमध्ये येऊ देतं आणि हा प्रकाश आला की मग पृथ्वी तापते। जसं सकाळचे 7, 8, 9, 10 वाजेपर्यंत पृथ्वी गरम नाही होत, पण 10 पासून तर 4 वाजेपर्यंत ती गरम असते। तो दिस गॅसियस लेयर लेट द लाइट इन, बट जब पृथ्वी हमारी गर्म हो जाएगी तो ठंड होने के लिए पृथ्वी इमिट करती है इंफ्रारेड रेडिएशन। तो दिस गैसियस लेयर विच लेट द लाइट इन डू नॉट लेट द हीट टू एस्केप। हाउ? द इंफ्रारेड रेडिएशन रिलीज्ड बाय अर्थ are trapped by the gaseous layer and they are again sent to earth. The molecules of gases present in a gaseous layer trap the infrared radiation reflected from the earth and re-emit the heat on earth, which warms up the earth. And this warming of the earth is global warming, and this is the gaseous layer that trap the reflected infrared radiation to produce heat on earth. This is called greenhouse effect. पण सर याला ग्रीन हाऊस इफेक्ट कसं नाव दिलं, तर जसं ग्रीन हाऊसमध्ये ग्लास पॅनल उजेड येऊ देतात पण हीट नाही जाऊ देत, तसं इकडे गॅसियस लेयर लाईट येऊ देते पण पृथ्वीच्या हीटला आउटर स्पेसमध्ये जाऊ देत नाही, पकडून धरते। आणि हे जे ब्लँकेट ऑफ गॅसेस आहे त्याच्यामुळं हा ग्रीन हाऊस इफेक्ट झाला। आणि हे जे गॅसेस आहे यांना ग्रीन हाऊस गॅसेस म्हणतात। कार्बन डायऑक्साईड इज 60% रिस्पॉन्सिबल फॉर ग्रीन हाऊस इफेक्ट, मिथेन इज 20% रिस्पॉन्सिबल, क्लोरोफ्लोरोकार्बन इज 14% रिस्पॉन्सिबल
and nitrogen oxide is 6% responsible. ठीक आहे सर. आता डिफाईन करा तुम्ही ग्लोबल वॉर्मिंग. सो increase in temperature of earth surface and its atmosphere is global warming. आता ग्रीन हाऊस इफेक्ट कसं डिफाईन कराल? ट्रॅपिंग ऑफ रिफ्लेक्टेड इन्फ्रारेड रेडिएशन by the gaseous layer and producing heat on earth is greenhouse effect. Every day also we have witnessed the greenhouse effect. Suppose certain car is parked in scorching sun for few hours. The front glass, back glass, side glass let the light into the car that produce a heat within a car, but the glass panel do not let the heat to escape and the car became terribly hot. That is again a greenhouse effect. तो सर आता आम्हाला छान समजलं की ग्रीन हाऊस इफेक्ट काय असतो, त्याच्यामुळे होते ग्लोबल वॉर्मिंग. आत्ता आपल्याला थोडं पुढे जायचं आहे आणि हे पाहायचं आहे की ग्रीनहाऊस इफेक्ट चांगला तेव्हा समजेल जेव्हा आपल्याला सोलर एनर्जी विच इज कमिंग फ्रॉम सन ते समजून जाईल. तो ऐका. ही जी पृथ्वी आहे आणि इथे सन आहे. The solar energy comes from sun to earth in form of the sunlight. म्हणजे सूर्याची जी ऊर्जा आहे ती पृथ्वीकडे कोणत्या रूपात आली? तो सर सनलाइट. बट द लाइट विच इज कमिंग फ्रॉम सन कंसिस्ट ऑफ 3 टाइप ऑफ लाइट. तो सूरज से जो रोशनी धरती की तरफ आती है उसमें 3 प्रकार के लाइट है. एक है यूवी रेज, एक है विजिबल लाइट और एक है इंफ्रा रेड लाइट. तो आपका मतलब है सूरज से जो रोशनी धरती की तरफ निकली वो 3 रूपों में UV rays, visible light and infrared light. तो आप ये भी जानते कि 18 से 23 किलोमीटर की दूरी पर धरती से एक गुड ओजोन है. उस गुड ओजोन का क्या काम है? तो सर यूवी लाइट को मना करना. मतलब ये हुआ कि जो सोलर एनर्जी या सनलाइट निकला था सूरज से धरती की ओर, तो ओजोन ने रोक दिया है यूवी को. तो फिर अंदर कौन आ सकते? तो सर यूवी तो येणार नाही, पण आता पृथ्वीकडे येऊन राहिलं विजिबल लाईट आणि इन्फ्रारेड रेडिएशन. आणि हे जे इन्फ्रारेड रेडिएशन असतात ना त्याचा हिटिंग इफेक्ट असतो. म्हणजे फरशी तापते, टार रोड तापतो, सिमेंट रोड तापतो, स्लॅब गरम होतो. तो धरती पर जो पत्थर है, रेत है, ये सब जो गरम होता है उसकी वजह कौन है? इंफ्रारेड लाइट. अब सुनो, जो सनलाइट निकला है क्या वो पूरा का पूरा धरती तक पहुंचता? नहीं सर. 34% इज रिफ्लेक्टेड बॅक. म्हणजे सूर्यापासून जो लाईट पृथ्वीकडे येतो त्याच्यातला 34% रिफ्लेक्ट बॅक होतो. कोण त्याला वापस करतं? क्लाउड्स अँड गॅसेस.
10% इज होल्ड, पकडल्या जातो बाय गैसेस एंड द वाटर वेपर. अब भाई 34% लाइट तो आता ही नहीं, मतलब सिर्फ 56% ऑफ द सोलर एनर्जी कम्स अप टू द अर्थ. और वो जो 56% आता है धरती तक, उसमें कोण है, तो सर त्याच्यात विजिबल लाईट आहे आणि इन्फ्रारेड आहे, कारण परत करून टाकला यूव्ही लाईट. आत्ता ऐका, हमारी जो धरती है उसके करीब एक गैसियस लेयर है, और इस गैसियस लेयर में कौन से गैसेस है सर? कार्बन डाइऑक्साइड 60%, मीथेन 20%, क्लोरोफ्लोरोकार्बन 14% आणि नाइट्रोजन ऑक्साइड 6%. तो सर ये गैसेस लेयर का अभी क्या रोल है? तो अभी हमने बताया कि दिस गैसियस लेयर लेट द विजिबल एंड इंफ्रारेड रेडिएशन टू कम टू अर्थ. त्याच्यातून पास होतात ही किरण. त्याच्यातल्या इन्फ्रारेड रेडिएशनचा असतो हीटिंग इफेक्ट, आणि म्हणून 11-12 बजे लोग पृथ्वी तापते. पर हमारी धरती भी ठंड होना चाहती है, और अपने आप को ठंड होने के लिए इट इमिट द हीट. म्हणजे पृथ्वी थंड होण्यासाठी वापस करते हीटला. कोणत्या फॉर्ममध्ये? अगेन इन फॉर्म ऑफ लॉन्ग वेवलेंथ ऑफ इन्फ्रारेड रेडिएशन. म्हणजे सर पृथ्वी गरम झाल्यावरती थंड होण्यासाठी रिफ्लेक्ट बॅक करते इन्फ्रारेड रेडिएशन. पण सॉरी, हा जो गॅसियस लेयर आहे, इट डू नॉट लेट दिस हीट टू एस्केप. कैसे? इट ट्रैप दिस इंफ्रारेड रेडिएशन ऑफ लॉन्गर वेवलेंथ एंड send it back to earth surface. So heat comes again to the earth, and that causes increase in temperature of earth surface and its atmosphere called global warming. And this trapping of reflected infrared radiation from the earth by the gaseous layer is called greenhouse effect. आता हे समजलं ग्रीनहाऊस इफेक्ट काय आहे. मला ग्रीनहाऊस गॅसेस आणि त्यांचं कॉन्ट्रीब्युशन सुद्धा समजलं. तर आपल्याला जर ग्लोबल वॉर्मिंग नसेल होऊ द्यायचं, तर तुम्हाला काय करावं लागेल? तो सर मग ग्रीन हाऊस इफेक्ट नाही होऊ द्यावं लागेल. ग्रीन हाऊस इफेक्ट कसा कमी करायचा? तो सर CO2 कमी करता येतो, क्लोरोफ्लोरोकार्बन मिथेन कमी करता येते, नाइट्रोजन गैसेस कमी करता येतात. तो ते आपण नंतर पाहू. पहले आप ये सुनो कि ये ग्रीन हाउस इफेक्ट कब से है. सुनो, ग्रीन हाउस इफेक्ट इज एक्चुअली अ नेचुरल फिनोमिनॉन. वो इंसान ने नहीं किया. दिस फिनोमिनॉन इज गुड, बिकॉज ऑफ विच द प्रेजेंट डे अर्थ्स टेम्परेचर इज 15 डिग्री सेंटीग्रेड. Had this greenhouse effect not been there, the surface temperature of the earth would have been chilly, -18 degree centigrade like a moon. म्हणजे सर तुम्ही तो म्हणता की ग्रीन हाऊस इफेक्ट चांगला आहे, त्याच्यामुळे पृथ्वीचं तापमान 15 डिग्री आहे. आणि जर नसतं हे ग्रीन हाऊस गॅसेस आणि ग्रीन हाऊस इफेक्ट, तर पृथ्वीचं तापमान -18 असतं, जसं चंद्राचं आहे. अपन राहू नसतो शकलो. तो एक तरफ आप कहते कि इसी ग्रीन हाउस इफेक्ट, जो कि एक नेचुरली अकरिंग फिनोमिनॉन है, जिसकी वजह से धरती के स्तर का तापमान 15 डिग्री सेंटीग्रेड है, और अगर ना होता ग्रीन हाउस इफेक्ट तो ये तापमान -18 डिग्री सेंटीग्रेड होता. तो फिर चीखते चिल्लाते क्यों हो ग्रीन हाउस इफेक्ट के नाम से कि उससे ग्लोबल वार्मिंग होता है? वो इसलिए कि पहले ये ग्रीन हाउस गैसेस कम हुआ करते थे, और अब दिन ब दिन
ग्रीन हाउस गैसेस इंसान की गतिविधियों की वजह से ज़्यादा रिलीज हो रहे और इसीलिए ग्रीन हाउस इफेक्ट बढ़ गया और धरती का तापमान नॉर्मल से अधिक हो रहा है। तो सर हमें इस बात का सबूत दीजिए कि बिकॉज ग्रीन हाउस गैसेस देयर इज अ ग्लोबल वार्मिंग। तो मैं आपको एक उदाहरण देता कि कैसे कार्बन डाइऑक्साइड इज अ मेन ग्रीन हाउस गैस। सुनो, 1950 में धरती के वातावरण में CO2 था केवल 310 ppm और धरती का तापमान था 13.84 डिग्री सेंटीग्रेड। 1950 मध्ये 310 ppm CO2 होता आणि तापमान होतं 13.84। बीते 50 वर्षों में म्हणजे वर्ष 2000 में धरती का तापमान 13.84 से हुआ 14.64 डिग्री, माने करीब करीब 0.8 डिग्री बढ़ गया। क्यों? क्या सूरज पहले से ज्यादा गर्मी पैदा कर रहा है या सूरज धरती के करीब आ रहा है? नहीं, हुआ ये कि CO2 का परसेंटेज बढ़ गया। अब वो 366 ppm है, म्हणजे कार्बन डायऑक्साईड 56 ppm वाढल्यामुळे पृथ्वीचं तापमान 0.8 न वाढलं। तो म्हणून CO2 हा मेन ग्रीन हाऊस गॅस आहे। आता सर आपल्याला ग्रीन हाऊस गॅसेस कमी करायचे असतील तर मग CO2 मेन ग्रीन हाऊस गॅस आहे, तो कमी करायचा असेल तर कट डाऊन द यूज ऑफ फॉसिल फ्युएल्स। फॉसिल फ्युएल्सचा वापर म्हणजे पेट्रोल डिझेल कमी व्हायला पाहिजे। एफिशिएंट युटिलायझेशन ऑफ एनर्जी वाया नाही गेली पाहिजे। रेड्यूस डिफॉरेस्टेशन। तो सर जंगल कटाई कम करने से ग्रीन हाउस गैसेस कम कैसे होंगे? तो मेन ग्रीन हाउस गैस इज CO2 और प्लांट ही सिर्फ उसको एब्सॉर्ब करते। सर और भी तो ग्रीन हाउस गैसेस है, जैसे मीथेन। उसे कम करना है तो कैटल रैंचेस कम करने पड़ेंगे दुनिया के। बीफ कॅटल जे वागवल्या जातात लाखोच्या संख्येमध्ये जनावर, त्यांच्या गुदद्वारातनं आणि तोंडातनं मिथेन निघतो। तर तो कमी करायचा असेल तर कॅटल रॅंचेस नाहीसे करावं लागतील। त्याच्यानंतर क्लोरोफ्लोरोकार्बन कुठून निघतो? कूलिंग सिस्टम, रेफ्रिजरेशन, AC, कोल्ड स्टोरेज, तो त्याचा वापर कमी करायला पाहिजे किंवा वापर करायला नको। तो हाई नीट क्वेश्चन होता। तो चलो अब हम NCERT की किताब को पढ़ते। So the term greenhouse effect has been derived from a phenomenon that occurs in greenhouse। तो ग्रीन हाऊस इफेक्ट हा शब्द ग्रीन हाऊस मध्ये जो फिनॉमिनॉन होतो, गरमी पैदा होते, त्याच्यावरून घेतला। हॅव यू एव्हर सीन अ ग्रीन हाऊस? वेल, a greenhouse look like a small glass house. It is used for growing the plants, especially during winter. In greenhouse, the glass panel let light in but does not allow heat to escape. Therefore, the greenhouse warm up very much like inside a car that is parked in sun for few hours. तो ग्रीन हाउस म्हणजे एक ग्लास हाउस असतं। ग्लास हाउस के जो पैनल्स है वो लाइट को अंदर आने देते, पर अंदर जो गर्मी पैदा होगी उसको बाहर नहीं जाने देते,
और इसीलिए अंदर से वो गर्म होता है और फसलों को उचित टेम्परेचर मिलता। वैसे ही जैसे कार को कड़ी धूप में अगर पार्क किया तो वो जितनी अंदर से गर्म होगी वैसा। द ग्रीन हाउस इफेक्ट इज अ नेचुरली अकरिंग फिनोमिनन that is responsible for heating the earth's surface and atmosphere. You would surprise to know that तो तुम्हाला आश्चर्य वाटेल हे माहिती करण्यामध्ये की विदाउट ग्रीन हाऊस इफेक्ट ॲव्हरेज टेम्परेचर ॲट द सरफेस ऑफ अर्थ वुड हॅव बीन चिली -18 rather than the average of 15 degree today. In order to understand greenhouse effect, it is necessary to know the fate of energy of sunlight that reaches outermost atmosphere. Actually, clouds and gases reflect 1/4 of the incoming solar radiation. तो 25% उन्होंने कहा कि बादल और गैसेस सूर्य प्रकाश को वापस भेज देते एंड एब्सॉर्ब सम ऑफ इट। तो जैसे मैंने कहा, मैंने 25% की बजाय 34% कहा और पकड़ने वाला जो है वो 10% बोला और इसलिए ऑलमोस्ट हाफ ऑफ incoming solar radiation actually falls on earth surface heating it. तो सोलर रेडिएशन से गर्मी नहीं पैदा होती, वो इंफ्रारेड रेडिएशन से होती। while a small proportion is reflected back, तो थोड़ा बहुत जो है सोलर रेडिएशन वो वापस जाता है। अर्थ सरफेस री-इमिट द हीट, पृथ्वी तापल्यावर ती हीट परत करते। जसा चमचा गरम केला तर तो काही तासांनी थंड होतो। तो अर्थ सरफेस री-इमिट द हीट इन द फॉर्म ऑफ infrared radiation, but part of this infrared radiation do not escape into the space because atmospheric gases like carbon dioxide, methane, chlorofluorocarbon, nitrogen oxide, etc. These gases absorb major fraction of reflected infrared radiation. The molecules of these gases radiate heat energy and major part of which again comes to earth surface. तो त्या गॅसेसनी ती हीट एनर्जी जी आली होती इन फॉर्म ऑफ रिफ्लेक्टेड इन्फ्रारेड रेडिएशन त्याला ट्रॅप केलं आणि परत केलं पृथ्वीकडे, thus heating it up once again. This cycle is repeated many times. The above mentioned gases CO2 and methane are commonly known as greenhouse gases. याच्यावर खूप वेळा पर्सेंट किती असते, कोणाचं मेजर कोण आहे हे विचारतात. Because they are responsible for greenhouse effect, they are called greenhouse gases. आता या डायग्राम मध्ये आपण त्यांचं कॉन्ट्रीब्युशन पाहू शकतो. तो कार्बन डायऑक्साइड 60%, मिथेन 20%, क्लोरोफ्लोरोकार्बन 14% आणि नायट्रोजन ऑक्साईड 6%. आता ग्रीन हाऊस इफेक्टची डायग्राम आपण पाहू की कसा ॲक्च्युअली होते ग्रीन हाऊस इफेक्ट. बघा, तो सनपासून ही सोलर एनर्जी इन फॉर्म ऑफ सनलाईट निघाली पृथ्वीकडे. तो त्याच्यात मग विजिबल लाईट असेल, इन्फ्रारेड रेडिएशन असेल, फक्त यूव्ही नसतो, तो परत केला जातो. अब जो इंफ्रारेड रेडिएशन से वो इस गैसियस लेयर को चीर के तो आ गए अंदर,
ही जी गॅसियस लेअर आहे CO2 N2O वगैरह त्यातून तो दे लेट द लाइट टू इन. अब ये हमारी धरती का सरफेस और एटमॉस्फेयर गर्म हो गया और ठंड होने के लिए अब धरती ने वापस किया रिफ्लेक्टेड द हीट इन फॉर्म ऑफ इन्फ्रारेड रेडिएशन्स. पण या गॅसेसच्या मॉलिक्यूलनं त्या रेडिएशनला ट्रॅप केलं आणि परत पाठवलं. मग पृथ्वी पुन्हा गरम झाली. मग तिने परत रिफ्लेक्ट केलं इन्फ्रारेड रेडिएशन. वापस यांनी त्या होल्ड केल्या आणि वापस पाठवल्या. तो ह्या गॅसियस लेअर जर नसती तर ती हीट परत चालली गेली असती आणि ग्रीनहाऊस इफेक्ट झाला नसता. बघा, जसं तुम्हाला थंडी वाजली की तुम्ही अंगावरती ब्लँकेट घेता. ब्लँकेटनं गरमी नसते येत. तुमच्या शरीराची जी हीट एनर्जी निघते ते ब्लँकेट परत तुम्हाला देत असते, रूममध्ये एस्केप नाही होऊ देत. अब यहाँ लिखा है ग्रीन हाउस गैसेस absorb long wave infrared radiation from earth and emit it again towards earth, and the cycle continue till the earth surface has no long wave radiation to emit. Increase in level of greenhouse gases due to human activities lead to considerable heating of earth, leading to global warming. तो ग्रीनहाऊस गॅसेसची लेवल वाढतच आहे. कार्बन उत्सर्जन वाढतच आहे दुनियेमधून. त्याच्यामुळं मग अर्थचं होते आहे हीटिंग आणि होते ग्लोबल वॉर्मिंग. During past century, temperature of earth has increased by 0.6 degree. Most of it during last 30 years. That is 3 decades. Scientists believe that this rise in temperature म्हणजे ग्लोबल वॉर्मिंग has deleterious changes in our environment resulting in odd climatic changes like El Nino effect. तो ग्लोबल वॉर्मिंगचा पहिला परिणाम काय झाला? ऑड क्लायमॅटिक कंडिशन म्हणजे एल निनो इफेक्ट. लीडिंग टू इन्क्रीज्ड मेल्टिंग ऑफ आइस कॅप्स, पोलर आइस कॅप्स, as well as at the other places like Himalayan snow caps. तो सर धरती के तापमान बढ़ने की वजह से जो नॉर्थ एंड साउथ पोल बर्फीले हैं वहाँ की बर्फ़ पिघल रही. इतना ही नहीं, दुनिया में जो बर्फीले पर्वत है वो भी पिघल रहे. ओवर मेनी ईयर इट विल रिजल्ट इन राइज इन सी लेवल दॅट कॅन सबमर्ज मेनी कोस्टल एरिया. याच्यामुळं काय होईल तर समुद्राची स्तर वाढेल. Total spectrum of changes of global warming can bring about is a subject that is still under active research. म्हणजे अजून काय काय होऊ शकतं हे माहितीच नाही, त्याचा अभ्यास सुरू आहे. तो सायक्लोन्स अँड हॅरिकेन्स म्हणजे चक्रीवादळ येतात, पिकं नाहीसे होतात, रेनफॉल पॅटर्न बदलतो आहे. सो हाऊ कॅन वी कंट्रोल ग्लोबल वॉर्मिंग? आता हाही नीट क्वेश्चन होता. द मेजर इन्क्लूड कटिंग डाऊन यूज ऑफ फॉसिल फ्युएल. उपाय हा आहे की व्हेहिक्युलर यूज या फॉसिल फ्युएलचा यूज कमीत कमी व्हावा. इम्प्रूव्हिंग इफिशियन्सी ऑफ एनर्जी यूसेज, reducing deforestation, planting the trees, slowing down the growth of ह्युमन पॉप्युलेशन म्हणजे ह्युमन ॲक्टिव्हिटीज कमी केल्या पाहिजे. इंटरनॅशनल इनिशिएटिव्ह आर ऑल्सो टेकन टू रिड्यूस इमिशन ऑफ ग्रीनहाऊस गॅसेस इन
ॲटमॉस्फिअर म्हणजे कार्बन उत्सर्जन, फ्युएल पॉलिसी दरवर्षी बदलत आहे. तो आता पुढचं टायटल आपलं आहे ओझोन डिप्लिशन इन स्ट्रॅटोस्फिअर. ते आपण पुढच्या क्लिपमध्ये घेऊ.